कत्तल करण्यासाठी त्यांना दाबून ठेवीत त्यांच्या सुटकेसाठी आलेल्या गोरक्षकांना दमदाटी व दगडफेक करीत मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्यासह 7 जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी तिघे राहणार श्रीगोंदा, शारदा महेश चव्हाण व शिंदे अशी अन्य आरोपींची नावे असून अक्षय राजेंद्र कांचन, उरळी कांचन पुणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी व आतिक कुरेशी यांनी कत्तलीसाठी गोवंश जमा केल्याची तसेच शारदा आणि महेश चव्हाण यांच्या शेतामध्ये डांबून ठेवल्याची माहिती फिर्यादी अक्षय कांचन यांना शनिवारी सकाळी समजली। फिर्यादी पोलीस व सहकाऱ्यांसह हिरडगाव फाटा येथील शेतात गेले असता तिथे 14 गोवंश जनावरे डांबून ठेवल्याचं दिसून आलं। यावेळी शारदा चव्हाण हिने तिथे येऊन दमदाटी केली तसेच पाचपुते यांनी फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली। फिर्यादी व त्यांचे सहकारी तेथून गोवंश घेऊन निघाले असता जमलेल्या लोकांनी दगडफेकही केली। पोलिसांनी त्यांना हटवलं। वरील 7 जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।